ज्या विद्यार्थ्यांनी 5 इयर लॉ सीईटी दिली होती आणि त्यांचा रिझल्ट पण आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनसाठी जे कॅप राउंड असतात, ते कॅप राउंड लवकरच सुरू होत आहे आणि त्या संदर्भात नोटिफिकेशनसुद्धा सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीईटी सेलने जी नोटीस दिलेली आहे, त्या नोटीसविषयी डिस्कशन करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, 5 इयर सीईटी आणि 3 इयर सीईटीसाठी जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला गाईड केलं जातं. तुमचे पर्सेंटाईल पाहून तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेण्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं, याविषयी आमचे काउन्सिलर तुमच्यासोबत डिस्कशन करतात. तसेच तुमच्या कॅप राउंडमध्ये जे कॉलेज सिलेक्शन असतं, ते सिलेक्ट करण्यासाठी प्रिव्हियस इयरचा कॉलेजचा कट ऑफ ॲनालाइज करून तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट दिली जाते. तसंच विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि कुठल्या राऊंडमध्ये तुम्ही ॲडमिशन फायनल करायला पाहिजे याचा डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी या काउन्सिलिंगमध्ये आमचे काउन्सिलर करतात. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून काउन्सिलिंग विषयी इन्क्वायरी सुद्धा करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता खाली जर वेबसाईटवरती आपण नोटिफिकेशनमध्ये गेलो, तर नोटिफिकेशनमध्ये अगदी पहिलेच नोटिफिकेशन आहे, इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर द ॲडमिशन प्रोसेस AY 25-26 और व्ह्यू नोटीस और ॲडमिशन टाइम टेबल प्लीज क्लिक ऑन ॲडमिशन पोर्टल AY 25-26. इथे तशी त्यांनी लिंक पण दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्ही कॅप राऊंडच्या पोर्टलला इथे जाता. कॅप 2025-26 इथे जे 5 इयरचे स्टुडंट आहेत, त्यांनी 5 इयर LLB इंटिग्रेटेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहिलीच नोटीस दिसेल LLB 5 कॅप ॲडमिशन शेड्यूल. तर आता इथे तुम्हाला कॅप ॲडमिशन शेड्यूल दिलंय. इथे तुम्हाला डेट्स दिलेल्या आहेत. कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल AY 25-26 फॉर LLB 5 इयर्स म्हटलंय. द ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग schedule of centralized admission process, that is CAP, for the LLB 5-year course under Higher Education Department is being given in the following table. Candidates are requested to register for a CAP and fill the CAP application form as per the schedule given below. तर थोडक्यात तुम्हाला कॅपचे जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी इथे एक शेड्यूल दिलेलं आहे. 10 जुलैपर्यंत तुमचे हे कॅपचे जे रजिस्ट्रेशन आहेत, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर MS OMS कॅन्डिडेट्स म्हटलंय. 26 पासून 10 पर्यंत तुम्हाला इथे टाइम दिलाय. या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या कॅप राऊंडला रजिस्टर करू शकता. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कॉलेजचं सिलेक्शन वगैरे करायचं नाहीये. इथे फक्त तुमचे रजिस्ट्रेशन चालणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचेत. ते अपलोड केल्यानंतर 15/7/2025 पर्यंत त्यांनी दिलंय ई स्क्रुटनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट अँड फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द ई व्हेरिफिकेशन टीम. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील, जे ॲप्लिकेशन केलेलं असेल, त्या ॲप्लिकेशनची आणि त्या डॉक्युमेंटची ई स्क्रुटनी होणार आहे. त्यांची जी टीम आहे, ती सर्व डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक अल्फाबेटिकल लिस्ट जारी करेल आणि त्या अल्फाबेटिकल लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचे पर्सेंटाईल, तुमच्या एक्झामचे सर्व डिटेल्स सोबतच तुमची कॅटेगरी आणि जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये, तुमच्या अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्समध्ये काही एरर असेल तर त्याविषयी रिमार्क पण त्या लिस्टमध्ये ते नंतर देतील. त्याच्यानंतर मग तुम्ही ग्रीव्हन्स रिड्रेसल करू शकाल. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही डॉक्युमेंट जे अपलोड केलेलं आहे ते योग्य आहे, पण सीईटी सेलचं म्हणणं आहे की ते इनव्हॅलिड आहे, तर त्याच्याविषयी तुम्ही तिथे चौकशी करून तुमचे जे इश्यूज असतील ते रिझॉल्व्ह सुद्धा करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे त्यांनी खाली सांगितलंय, द कंप्लीट शेड्यूल ऑफ कॅप 2025 विल बी डिस्प्लेड ऑन द वेबसाईट इन अ ड्यू कोर्स. म्हणजे अजून तुम्हाला कंप्लीट शेड्यूल दिलेलं नाहीये. हे फक्त रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे, डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि एक अल्फाबेटिकल लिस्ट आपली येईल. एवढ्यासाठी फक्त सीईटी सेलने सध्या हे पोर्टल चालू केलेलं आहे. ठीक आहे. तर 10 तारखेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी वेळ आहे. ज्यांच्याकडे व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आलेलं नसेल, त्याची पावती, त्याचं टोकन आलेलं असेल, ते तुम्ही अपलोड करू शकता. ज्यांनी अप्लाय केलेलं नाहीये ते अप्लाय करून घ्या. नॉन क्रिमिनल ज्यांच्याकडे नसेल ते करून घ्या आणि त्या सर्व पावत्या तरी ॲटलिस्ट पोर्टलवरती अपलोड करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि पुढच्या फेजमध्ये कॉलेजेसला प्रेफरन्सेस वगैरे द्यायचे असतील तर तुमच्या मनात काही शंका असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा.
आणि सोबतच आमची जी ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू झालेली आहे, त्या काउन्सिलिंगला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, इन्क्वायरी करा आणि काउन्सिलिंग जॉइन करा. कारण या काउन्सिलिंगमध्ये आमचे जे काउन्सिलर असतील, ते तुमच्यासोबत तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज हवं आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं याच्याविषयी डिस्कशन करतात आणि तुमचं जे पर्सेंटाईल आहे त्याच्यानुसार तुम्हाला एक कॉलेजेसची लिस्ट देतात. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजचे नावं फिलअप कराल ऑप्शन फॉर्ममध्ये, त्यावेळेस ती लिस्ट तुम्ही डायरेक्टली फिलअप करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं सोपं होईल. कारण विद्यार्थी मित्रांनो, चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये आपलं ॲडमिशन होण्यासाठी एक व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली लिस्ट बनवणं महत्त्वाचं असतं आणि ते प्रेफरन्सेस जे आहे ते व्यवस्थित देणं गरजेचं असतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन सुरू करा. थँक यू.